हाय स्टुडंट्स, समजले का? AS14चे AS10 पर्यंत आपण घेतलं. लास्ट लेक्चर वी हॅव कम्प्लीटेड अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 10. ओके, फर्स्ट वी डिस्कस्ड AS5 अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 5, that is PPE. AS5 net profit or loss for the period, prior period item, accounting estimates and changes in accounting policies, AS5. And AS10 PPE, property, plant and equipment. Today we will start AS14. The title of AS14 is Accounting for Amalgamation. काय नाव आहे AS14चं? अकाउंटिंग फॉर अमलगमेशन. ओके, अमलगमेशन F5 BCom मध्ये तुम्ही शिकलेला आहात, प्रॉब्लेम घेतलेले होते बेसिक. ओके, यावर्षी पण तुम्हाला अमलगमेशन शिकायचं आहे. इन दिस इयर यू आर ऑल्सो स्टडीड अमलगमेशन. ओके, बट फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द AS14. व्हॉट डू यू मीन बाय अमलगमेशन? अमलगमेशन मीन्स काय आहे? Amalgamation means when two or more companies carrying on similar business, जेव्हा एकसारख्या असणाऱ्या दोन कंपन्या एकसारखा बिझनेस करणाऱ्या, सिमिलर, ओके, गो इन टू लिक्विडेशन, लिक्विडेशनमध्ये जातात, विसर्जन होतात, लिक्विडेशन, अँड फॉर्म ए न्यू कंपनी. दोघही जण विसर्जित होतात, एंड करतात आपल्या बिझनेसचा आणि काय करतात की नवीन कंपनी स्थापन करतात. न्यू कंपनी टेक ओव्हर देअर बिझनेसेस. त्या दोघांचे बिझनेसेस नवीन कंपनी घेते आणि त्याला काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड अमलगमेशन ऑफ टू कंपनीज ऑर मोर दॅन टू कंपनीज. तुम्हाला टूच आहेत सध्या, बरोबर? टू कंपनीज. So, amalgamation involves merger of two or more companies into new company. Amalgamation मध्ये काय येतं? मर्जर. मर्जर मीन्स कॉम्बिनेशन, एकत्र येणं, बरोबर? द अमलगमेटिंग कंपनीज आर. बरं थांबा, आता याच्या आधी एक्झाम्पल देते तुम्हाला मी, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. हां, अमलगमेशन मीन्स काय? इफ देअर आर टू कंपनीज, A लिमिटेड अँड B लिमिटेड. ओके, they come together, they liquidate their business and start new company that is known as AB Company Limited. काय समजलं? A कंपनी लिमिटेड अँड B कंपनी लिमिटेड दोघं जण विसर्जित होतात आणि त्यांची नवीन कंपनी स्थापन करतात, AB लिमिटेड. दॅट इज नोन ॲज अमलगमेशन. बरोबर? द अमलगमेटिंग कंपनीज आर नोन ॲज वेंडॉर कंपनीज. म्हणजे आता ए आणि बी, ए लिमिटेड अँड बी लिमिटेड एक्झाम्पलमधले ह्या दोन्ही कंपन्या काय आहेत? वेंडॉर. लक्षात ठेवा, लक्षात घ्या, व्यवस्थित ऐका. ए कंपनी अँड बी कंपनी लिमिटेड नोन ॲज वेंडॉर कंपनीज अँड अमलगमेटेड कंपनीज नोन ॲज वेंडिंग कंपनी ऑर परचेसिंग कंपनी. आपण ए बी लिमिटेड एस्टॅब्लिश केली, मग या ए बी लिमिटेडला काय म्हणायचं? वेंडी कंपनी. आणि ए आणि बीला काय म्हणायचं? वेंडॉर कंपनी. ओके, नेक्स्ट. नाव, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ अमलगमेशन? कशासाठी करायचं अमलगमेशन? काय गरज आहे त्याची? नाही केलं तर काय होणार आहे? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अमलगमेशन इज टू कॅरी ऑन बिझनेस ऑन लार्ज स्केल. बघा, जर एका व्यक्तीने बिझनेस केला तर त्याला काय होतं? फार मोठ्या प्रमाणावरती बिझनेस करायला थोड्याशा लिमिटेशन्स येतात. पण त्यात दोघं जण एकत्र आले, दोन कंपन्या एकत्र आल्या, मोर दॅन टू कंपनीज आल्या, तर काय होतं की लार्ज स्केलवरती प्रोडक्शन घ्यायला, मॅन्युफॅक्चरिंग करायला, मार्केटिंग करायला इझी होतं, बरोबर? लार्ज स्केलवरती जर प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग केलं तर त्याचे बेनिफिट्स, त्याचे प्रॉफिट्स पण काय असतात? मोठ्या प्रमाणावरती असतात. म्हणजेच काय? टू कॅरी ऑन बिझनेस ऑन लार्ज स्केल अँड अवॉइडिंग कॉम्पिटिशन अमंग देअर मेंबर्स. बघा, आता ए लिमिटेड आणि बी लिमिटेड दोघंही सारख्याच कंपन्या आहेत, त्यांचं प्रोडक्शन सारखं आहे,
ऑब्वियसली काय होणार आहे, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. एकाने प्राईस कमी केली, दुसऱ्याला प्राईस कमी करावी लागते. एकाने डिस्काउंट दिला, दुसऱ्याला डिस्काउंट द्यावा लागतो. एकाने काही गिफ्ट दिले, एकावर एक फ्री दिलं, दुसऱ्याला पण काय करावं लागतं, दुसऱ्या कंपनीला टू सर्व्हाइव्ह इन द मार्केट तसंच वागावं लागतं. बरोबर. मग हे जर अवॉइड करायचं असेल, काय होतं अशाने, एकावर एक फ्री देणं, डिस्काउंट देणं, लॉस होतो, प्रॉफिट कमी होतो. लॉस होण्यापेक्षा प्रॉफिटमध्ये काय होतं, थोडंसं कमी होते. मग हे सगळं अवॉइड करायचं असेल तर काय करायला पाहिजे, ह्या दोन्ही कंपन्या एकत्र येतील आणि काय करतील, मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन घेतील. कॉम्पिटिशन पण काय होईल, अवॉइड केली जाईल. बरोबर. म्हणून अमलगमेशन करायचं. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ AS14 इज टू प्रिस्क्राईब the accounting treatment for amalgamation and any other resultant goodwill or service. काय आहे, अमलगमेशन तर समजलं. मग AS14 मध्ये काय आहे, AS14 shows us or describes us or prescribes us accounting treatment. ह्या अमलगमेटेड कंपन्या एकत्र आल्या की त्यांनी त्यांचे ट्रान्झॅक्शन्स कसे लिहायचे, त्यांनी त्यांचं अकाउंटिंग कसं करायचं, त्याचे इफेक्ट्स कसे द्यायचे, ॲसेटच्या व्हॅल्यूज काय करायच्या, लायबिलिटीच्या व्हॅल्यू काय करायच्या, कोणत्या पद्धतीने करायच्या, त्यांचं जे गुडविल असेल मार्केटमध्ये. बरोबर. मार्केटमध्ये गुडविल असतं, ए कंपनीचं असेल, समजा बीचं नसेल, त्याचा फायदा मिळणार आहे AB लिमिटेडला. आणि मग हे असताना हे कॅल्क्युलेट कसं करायचं, या सगळ्याचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहोत, AS14 मध्ये. समजलं. काय आहे AS14, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 14. काय आहे, व्हॉट आर द टायटल ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड 14, अकाउंटिंग फॉर अमलगमेशन. बरोबर. मग अमलगमेशन म्हणजे काय आहे, व्हेन 2 or more सिमिलर म्हणते मी, समटाईम्स डिफरंट कंपनीज ऑल्सो मर्ज. खूप काही वेळा होतं असं की डिफरंट टाईपच्या कंपन्या असतील तर त्यासुद्धा काय होतात, एकत्र येतात. आणि मग काय आहे, व्हेन 2 or more कंपनीज कॅरिंग ऑन सिमिलर टाईप ऑफ बिझनेस जॉईन देअर हँड्स अँड कम्स टुगेदर अँड डुईंग बिझनेस टुगेदरली. एकत्रपणे आपला बिझनेस करतात, त्याला काय म्हणायचं, अमलगमेशन. बरोबर. मग काय आहे, अमलगमेशन इज ऑल्सो नोन ॲज मर्जर. त्याला दुसरं नाव काय आहे, मर्जर आहे. आता ह्यांची दोघांची नावं काय आहेत, ज्या कंपन्या एकत्र येणार आहेत त्यांना पहिल्यांदा काय करावं लागतं, लिक्विडेशनमध्ये जावं लागतं. बरोबर. आणि नवीन कंपनी स्थापन करावी लागते. एक्झाम्पल दिलं होतं मी, A लिमिटेड आणि B लिमिटेड ह्या दोन्ही सिमिलर कंपन्या आहेत, ह्या एकत्र आल्या. बरोबर. मग यांना काय म्हणायचं, वेंडॉर कंपनी. ज्या अमलगमेट होणार आहेत त्या कोणत्या कंपन्या आहेत, वेंडॉर कंपनी. आणि जी नवीन कंपनी आहे AB कंपनी लिमिटेड आपण स्थापन केली, तिला काय म्हणायचं, वेंडी कंपनी. बरोबर. परचेसिंग कंपनी. ठीक आहे. आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह कशासाठी आपण करतो अमलगमेशन, तर आपल्याला स्पर्धा टाळायची असते. बरोबर. आपल्याला लार्ज स्केलवरती प्रोडक्शन घ्यायचं असतं आणि त्यासाठी आपण काय करत असतो, अमलगमेशन करत असतो. टू कॅरी ऑन बिझनेस ऑन लार्ज स्केल अँड टू गेट बेनिफिट्स ऑन लार्ज स्केल अँड अवॉइडिंग कॉम्पिटिशन अमंग देअर मेंबर्स. त्यांच्या मेंबर्समधली कॉम्पिटिशन काय केली जाते, अवॉइड केली जाते. बरोबर. आणि मग AS14 काय करतं आपल्याला, AS14 डिस्क्राइब्स अस द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर अमलगमेशन. अमलगमेशन करण्यासाठी आपली अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असेल हे आपल्याला AS14 सांगतं. ओके. समजलं तुम्हाला. आता नेक्स्ट लेक्चरला मी कंडिशन्स वगैरे ज्या पुढच्या स्लाइड्स आहेत त्या घेते. 1 minute. हां, येस. ओके. बाय बाय. जास्त मोठा झाला व्हिडिओ.